नमस्कार मंडळी, मी शुभांगी शशिकांत महाडिक करिअर गाईडलाईन्सबद्दल माहिती द्यायला येते. त्यामध्ये माझा आजचा विषय आहे MPSC परीक्षा. MPSC परीक्षा कोणी द्यावी, का द्यावी, कशी द्यावी, केव्हा द्यावी हे प्रत्येकजण जाणतोच. पण ज्याला कोणी राजपत्रित अधिकारी म्हणजे गव्हर्मेंट जॉब मोठ्या पोस्टवरचा किंवा तुम्हाला एक सक्षम अधिकारी बनायचं असेल तर तुम्हाला MPSC परीक्षा देणं गरजेचं आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. ह्या आयोगामार्फत ही परीक्षा केली जाते आणि ह्या परीक्षेसाठी तुम्ही कॅपेबल म्हणजे सक्षम असणं गरजेचं आहे. तर ही परीक्षा घ्यायची म्हणजे कसं करायचं, काय करायचं, अभ्यास कसा करायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास. आणि ह्या परीक्षेला तुम्ही कुठल्याही परीक्षेला जाता, स्पर्धा परीक्षा देता असं नाही होत. ही परीक्षा देताना तुम्हाला सक्षम विचारांनी, आचारांनी आणि अभ्यासाने असणं गरजेचं असतं. प्रत्येक विषयाचं ज्ञान असणं गरजेचं असतं. त्यासाठी तुमचा अभ्यास करण्याची वृत्ती ही महत्त्वाची असते. अभ्यास करण्याची वृत्ती म्हणजे काय? तुम्ही टेन्शन घ्यायचं आणि मग त्याचा अभ्यास करायचा असं आहे का? तर अजिबात नाही आहे. हा अभ्यास करताना तुम्ही स्वतःची ओळख करून घेणं गरजेचं आहे. स्वतः अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं आपण 10वी 12वीसाठी ज्या वेगाने, ज्या तत्परतेने अभ्यास करतो, ती तत्परता जर तुमच्यामध्ये असेल आणि वर्षभर तुम्हाला अभ्यास करण्याची ताकद असेल, म्हणजे सलगता असणे हे गरजेचं असेल, तर तुम्ही या परीक्षेसाठी विचार करू शकता. हा परीक्षा घेताना मी टेन्शनमध्ये म्हणजे मला आता झालंच पाहिजे, माझा अधिकारी बनलंच पाहिजे असं नाही होत. या परीक्षार्थी जितके असतात, म्हणजे जितके विद्यार्थी किंवा जितके स्पर्धक तुम्ही या परीक्षेसाठी उतरतात ते सगळेच पास होतात असंच नाही. म्हणाल तर 99% रिझल्ट हा फेल लागतो. मग आम्ही परीक्षा का द्यावी? तर या परीक्षा देण्यामागे फायदेही तेवढेच आहे. मी स्पर्धा परीक्षेला जातो, मला राजपत्रित अधिकारी व्हायचं आहे म्हणून मी परीक्षा देतो, ह्या टेन्शनमध्ये असाल तर ह्या परीक्षेत यश हे होणारच नाही. कारण टेन्शनमध्ये हा अभ्यास होणं शक्यच नाही आहे. ह्या अभ्यासासाठी तुम्ही विदाऊट टेन्शन, म्हणजे विदाऊट फिअर, विदाऊट टेन्शन, मला फक्त सातत्याने एक अभ्यास करायचा आहे. जसं आपण 10वी 12वी बोर्डासाठी अभ्यास करतो, अशा रीतीने जर तुम्हाला अभ्यास करायची तत्परता असेल तरच तुम्ही या परीक्षेला पाऊल टाका आणि फॉर्म भरा. फॉर्म भरला, मी प्रिलिम द्यायचं आहे, मला मग पास व्हायचं आहे, ह्या विचाराने जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा या परीक्षेचा अभ्यास होतच नाही. सलगता आणि सहजता या दोन गोष्टी तुम्ही मनाशी बाळगून जेव्हा अभ्यास कराल तेव्हाचा अभ्यास होतो. बरं, याबद्दल विचार पण अलग लोकांचे आहेत, लोकांच्या धारणा वेगवेगळ्या आहेत, कोणी कसं विचार करत असेल, पण हा माझा पर्सनली वैयक्तिक मत आहे. तुमची क्षमता, तुमची सिन्सिअरिटी, तुमची सेल्फ स्टडी, जे काही तुम्ही कराल ते तुम्ही सिन्सिअरली करा. सिन्सिअरली जेव्हा तुम्ही एखाद्या अभ्यासाला सुरुवात करता तेव्हा तो अभ्यास होतोच आणि झालाच पाहिजे. बरं, हा अभ्यास कसा करायचा, तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे? म्हणजे मला आता MPSC द्यायची आहे म्हणजे मी कुठला क्लास लावणार किंवा मी सेल्फ स्टडी करायची असेल तर मी बाजारात पुस्तकं जाऊन आणणार आणि मी किंवा यूट्यूबवरचे चॅनल बघणार आणि मी स्टडी करणार किंवा मी गुगलवर जाणार आणि सर्च करून स्टडी करणार नाही. यातून स्टडी काहीच होत नाही. यात फक्त तुमचा वेळ जातो आणि वेळ घालवण्याची प्रोसेस म्हणजे तुम्ही फक्त विचार करत राहणं. पण जर तुम्ही विचार पक्का केला असेल तर आणि तुम्हाला स्टडी करायचं असेल आणि तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन एक अधिकारीसाठी बनण्यासाठी प्रोसेस सुरू करायची असेल तर पहिलं तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर जा. MPSCच्या वेबसाईटवर जा. तिथे सगळ्या तऱ्हेची माहिती तुम्हाला व्यवस्थित योग्य तीच माहिती तुम्हाला मिळेल. ती माहिती तुम्ही जमा करा. दुसरी गोष्ट, तिथे सिलॅबस बघा. MPSCचा सिलॅबसवर जाऊन तुम्ही तिथला सिलॅबस घ्या, सिलॅबस वाचा. तिथे मेन, प्रिलिम दोन्ही सिलॅबस तुम्हाला दिले असतात. तो सिलॅबस तुम्ही स्टडी करा, रट्टा मारू नका, स्टडी करा. त्या स्टडी करत असताना तिथे जे तुमचे शब्द असतात, काही शब्द कळतात, काही शब्द कळत नाहीत, मग त्या शब्दाचे अर्थ लागत नाही, मग ते तुमचं अज्ञान तिथेच राहतं. तसं नका करू. तो जेव्हा सिलॅबस तुम्ही वाचाल तेव्हा तो सिलॅबस स्टडी करा. त्या सिलॅबसमध्ये न कळणारे असे शब्द आहेत त्यांना अंडरलाईन करा, डिक्शनरीमध्ये शोधा, विकिपीडिया शोधा, कशामार्फतही तुम्ही त्या शब्दाचा अर्थ फक्त समजून घ्या. त्यावर रिसर्च करू नका. त्या अडलेल्या किंवा न कळलेल्या सिलॅबसमधल्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा पूर्णपणे काटेकोरपणे प्रयत्न करा. ठीक आहे.
मी सिलेबस घेतला, मी सिलेबसचा अर्थ समजावून घेतला, मला आता पुढे काय करायचं आहे. तर तो सिलेबस समजल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टडीला खरी सुरुवात करा. विषय कळलेले असतात, जे विषय तुम्हाला पाहिजेत त्या विषयांची विस्तृत अशा नोट्स बाजारात मिळतात, पुस्तकं बाजारात मिळतात, MCQs बाजारात मिळतात. मग अभ्यास करायचा कसा. तर वर्षभर तुम्ही जर फक्त MPSC अभ्यासाला देणार असाल तर किमान तुम्हाला 7 ते 8 तास अभ्यास करावा लागेल. बरं 7 ते 8 आपण अभ्यास करणार तरी कसा. सुरुवातीला ते जमत नाही, पण जसं आपण शाळेच्या अभ्यासाला किंवा बोर्डाच्या अभ्यासाला इमानदारीने सुरुवात करतो, इमानदारी हा शब्द वापरला आहे, इमानदारीने सुरुवात करतो, तसाच अभ्यास तुम्ही MPSCसाठी करावा अशी माझी वैयक्तिक मत आहे. पुढे तुमचा प्रश्न, पण करावाच ही माझी अपेक्षा आहे. त्या अभ्यासाला तुम्ही अभ्यास करताना जर तुम्ही 6 तास रिडिंगसाठी देत असाल, कुठल्याही विषयाचं रिडिंगसाठी देत असाल, तर ते रिडिंग करताना सखोल म्हणजे फर्स्ट तुम्ही रिडिंगच करा, फक्त रिडिंग करा, विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. अडलेले शब्द जसं मी सांगितलं, प्रत्येक वेळेला तुम्हाला न समजणारे, ज्याचा तुम्हाला अर्थबोध, ज्या शब्दांचा अर्थबोध होत नाही त्या शब्दांना अंडरलाईन करा. ठीक आहे. हा माझा आजचा अभ्यास झाला. मी 5 ते 6 तास उठून बसून असं म्हणजे कंटिन्यूस जरी मी स्टडी नाही केला तरी मी 5 ते 6 तास मी वाचलं आहे. त्या वाचलेल्या टॉपिक्समध्ये मला जे काही कळलं नाही त्याला मी अंडरलाईन केलं आहे. नंतरचं 1 तास मी काय केलं तर मी 1 तास त्या अंडरलाईन केलेल्या शब्दांचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तो तुमचा अर्थ समजावून घेतला की तुमचं आजचं स्टडी म्हणजे रिडिंग आपलं तुमचं संपलं. पुढचं मी काय करायचं आहे, पुढचा 1 तास तुम्ही जे विषयाचं वाचलात किंवा कुठलाही तुम्ही MCQs निवडा, त्या MCQचं वाचन करा. बस एखाद पेज वाचलं तरी ठीक आहे, किंवा 1 तास जर वाचत असाल तर तुम्ही मग ते MCQs उत्तरांसकट वाचा किंवा MCQs वाचून काढा. बरे MCQs वाचण्याची गरज काय. आता मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आता नवीन शाळेत जाणारे किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी नाही आहेत, तर तुम्ही ते सगळं शिकून तयार झालेली व्यक्ती आहात, बरोबर आहे. तेव्हा तुम्ही MPSC द्यायचा निर्णय घेतला किंवा तुम्ही शिकत आहात. त्यामुळे अभ्यास आणि परीक्षा हे गोष्टी तुम्हाला नवीन आहेत. तर प्रश्नपत्रिका का वाचायची किंवा MCQs का वाचायचे, तर MCQs ह्याकरिता वाचायचे की जेव्हा तुम्ही एखाद्या विषयाच्या नोट्स वाचत असाल, जर तुम्हाला तो प्रश्न माहिती असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्ही सखोलतेने वाचायला आपोआप सुरुवात करता. यासाठी तुम्हाला ते MCQs वाचायचे आहेत. MCQs वाचताना सुद्धा 2 फायदे होतात. एक तर तुम्हाला MCQs कळतात, तो अभ्यास तुमचा आयुष्यात झालेलाच असतो, फक्त तुम्ही आता रिवाईज करत असतात. तर रिवाईज करत असताना एखाद्या टॉपिकमध्ये कुठल्या टॉपिकला महत्त्व दिलेलं आहे किंवा कुठल्या टॉपिकवर MCQs विचारले गेलेले आहेत याची जाणीव तुम्हाला होते आणि सहजतेने तो अभ्यास होतो. ठीक आहे. आजचा माझ्या दिवसाचा अभ्यास संपला, मी एवढा अभ्यास केला आहे. मग काय करायचं, रात्री झोपताना किंवा झोपण्याच्या आधी साधासा फुलस्केप घ्यायचा, त्यावर तुम्ही केलेल्या अभ्यासाची उजळणी करायची, रिवाईज करायचं आणि बस ठेवून द्यायचं. तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायच्या नाही आहेत, तुम्हाला अभ्यासाची कुणाला एक्झाम द्यायची नाही आहे, त्यावेळेला काही द्यायचं नाही आहे. असं करून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. असा अभ्यास करताना तुम्ही सक्षम आहातच. तुमचं वय अंदाजे 18 ते 22च्या दरम्यान असेल, तुम्ही परीक्षेची तयारी करताय. बरं ही तयारी मी करतोय, मी अभ्यास घेतोय, मला कळतं आहे. मग असं अभ्यास करता करता माझं 1 वर्ष पूर्ण होतं आणि मग मला कळतं मला परीक्षा द्यायची, मी परीक्षेला जातो, परीक्षेला मला रिझल्ट लागत नाही आहे. मग अशा परिस्थितीत मी डिसअपॉइंट होतो. चुकीचं आहे ते. MPSC हिच्या मागे स्पर्धा परीक्षक शब्द लागलेला आहे. स्पर्धा परीक्षेला जाताना तुम्ही हा विचार मनात करणं चुकीचंही नाही आहे, कारण तुम्ही या कुठल्या सिलेबसचा जेव्हा अभ्यास करता तेव्हा तो त्या वर्षापुरता उपयोगाला असतो. पण MPSCसाठी किंवा UPSCसाठी किंवा स्टाफ सिलेक्शनसाठी केलेला जेव्हा तो सिलेबस निवडता, त्या सिलेबसचा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा तो केलेला अभ्यास तुमच्या पूर्णपणे आयुष्याला उपयुक्त असा असतो. त्या अभ्यासाच्या मदतीने तुम्ही उत्तम शेती करू शकता, उत्तम ॲडमिनिस्ट्रेशन करू शकता, उत्तम तुम्ही धंदा करू शकता, म्हणजे एखादा बिझनेस करू शकता. म्हणजे तो केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही. तुम्हाला वेळेची किंमत कळलेली असते, तुमची आकलन शक्ती वाढलेली असते,
आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक उमेदीची वाट असते. हा एक MPSCच्या अभ्यासक्रमाचा एक दुसरा पैलू आहे. हा ज्याला पैलू समजला त्याला अभ्यास कधीही बोर होत नाही. टेन्शनमध्ये किंवा मला ह्या परीक्षेत पासच व्हायचं आहे या तऱ्हेने अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनावर एक ओझं असतं आणि त्या ओझ्याखाली दडपणाखाली दाबून अभ्यास करत असतो. आणि हा अभ्यास करताना तुम्ही जर टेन्शनमध्ये किंवा दडपणाखाली असाल तर तुमची बुद्धी म्हणावी तितकी तुम्हाला साथ देत नाही. ठीक आहे. प्रत्येक अभ्यास करताना तुम्ही एखादा जर विषय किंवा एखादं जर तुम्हाला स्टडी मटेरियल तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा त्या स्टडी मटेरियलवर ठाम राहा. एखादं स्टडी मटेरियल निवडलं, मग मी परत गुगलवर गेलो, मग मी यूट्यूबवर गेलो, मग मी 1000 व्हिडिओ बघितले. असा अभ्यास करताना आपला अभ्यास कमी, कन्फ्युजन जास्त आणि वेळेचा अपव्यय जास्त होतो. त्यामुळे जे तुम्ही स्टडी मटेरियल निवडत असाल किंवा जी सोर्स ऑफ स्टडीज तुम्ही निवडत असाल त्यावर ठाम राहा. दर दिवस स्टडी म्हणजे तुम्ही जर 100% स्टडीसाठी जर 5 तास निवडले असतील तर त्यातले 75% तुम्ही रीड करणं आणि 25% तुम्ही MCQs बघणं हा पॅटर्न अवलंबा. संध्याकाळचं झोपताना 1 तास तुम्ही तुमच्या स्वतःच्या उजळणीला स्वतःची रिव्हिजन सेल्फ रिव्हिजनसाठी द्या. जेव्हा तुम्ही सेल्फ रिव्हिजन करता तेव्हा तुम्हाला तुमचं किती काय केलं आहे किंवा किती माझा अभ्यास झाला आहे किंवा किती मी माझं नॉलेज वाढवलं आहे याची तुम्हाला म्हणजे माहिती होते म्हणजे तुमचं नॉलेज म्हणजे तुम्हाला त्याची एक म्हणजे मी बॉर्डर लाईन लावलेली असते किंवा मी टार्गेट दिलं असते. टार्गेट तुमचं पूर्ण झालेलं याची तुम्हाला कल्पना येते. बस एवढंच. ठीक आहे. ऑल दी बेस्ट. जर तुम्ही आजपासून MPSCच्या अभ्यासाला सुरुवात करत असाल तर छोटे छोटे पण काही महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तुमच्या MPSCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सिलेबस बघा. सिलेबस तुम्ही रीड करा, तो स्टडी करा. त्यात न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजावून घ्या. रीड करा. तुम्ही अभ्यास ठरवायला एक वेळ द्या. तुमचं टाईम टेबल शेड्यूल्ड करा. त्याच्यामध्ये तुम्ही 75% रीडिंग, 25% MCQs अशा ट्रॅकने तुम्ही स्टडी करा. प्रत्येक अडलेला शब्द त्याचा अर्थ समजून घ्या. आता दोन्हीही लँग्वेजमध्ये म्हणजे मराठी आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये MPSCचा सिलेबस आणि स्टडीज मटेरियल म्हणजे उपलब्ध आहेत. पण जास्तीत जास्त मराठीचा वापर करा तुम्ही. इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ समजून घेतला तर त्याची तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजली जाईल. पण लिहिताना किंवा वाचताना किंवा समजताना तुम्ही मराठीचा वापर करावा याच्यापेक्षा. चला MPSCच्या अभ्यासक्रमासाठी किंवा अभ्यासासाठी आणि स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट. जरी MPSCचा अभ्यासात माझं परत एकदा म्हणणं लक्षात ठेवा, MPSCचा अभ्यास हा तुमचा सर्वांगीण विकास करतो. जरी MPSCचा परीक्षेचा अभ्यास तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे तुम्हाला उपयोगी पडला नाही तरी तुमच्या पूर्ण पुढील आयुष्यासाठी नक्कीच उपयोगी पडतो. ही आशा बाळगूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. टेन्शन फ्री राहा, डिस्टर्ब होऊ नका. म्हणजे प्रेशरखाली आणि टेन्शनमध्ये अभ्यास करू नका. यश तुमचंच आहे. नक्कीच यशस्वी अधिकारी बनाल हीच अपेक्षा. धन्यवाद.